नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला अगदी सुकी फडफडीत भेंडीची भाजी कशी बनवायची ते दाखवते। तर चला आपण सुरुवात करूया। तर पाव किलो भेंडी घेतलेली आहे। ही भेंडी तुम्हाला जरी मोठी दिसत असेल तरी अगदी कोवळी आहे। आणि कोवळी भेंडी कशी ओळखायची, तर हे असं त्याचं देठ तोडून बघायचा, तर पटकन तुटतो तो, आणि वाकला तर समजायचं की ती निब्बर भेंडी आहे। तर आपण आधी भेंडी स्वच्छ धुवून घेऊया। पाणी टाकून घेते मी आणि भेंडी स्वच्छ धुवून घेते। तर काही जण तर भेंडी धुतल्याच्या नंतर ते पुसायची, नंतर कापायची। मी असं काहीच करत नाही, फक्त पाणी निथळून घेते। पण तरी पण तुम्ही बघू शकता भेंडीची भाजी कशी होते ते। तर स्वच्छ धुवून मी पाणी निथळून घेतलेलं आहे आणि भेंडी पण अशी बारीक कट करून घेतलेली आहे अशा पद्धतीने, बघू शकता तुम्ही। फोडणीसाठी आता एक मोठा कांदा घेतलेला आहे, एक टोमॅटो, मिरच्या तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्या। जरा तिखट पाहिजे म्हणून मी जास्त मिरच्या घेतलेल्या आहेत। 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि हे ओलं खोबरं मी खवून घेतलेलं आहे भेंडीमध्ये टाकायला, त्याने खूप छान भाजीला चव येते। कढई ठेवलेली आहे गॅसवरती। कढई गरम झाली की तेल टाकायचं एक पळी, आणि तेलही जरा गरम होऊ द्यायचं। तेल गरम झालं की जिरं टाकून घ्यायचं। जिरं फुललं चांगलं की त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची। तेलामध्ये हिरवी मिरची चांगली तळून घ्यायची। समजा दाताखाली आली तरी पण जास्त तिखट लागणार नाही आपल्याला, म्हणून व्यवस्थित तळून घ्यायची मिरची। त्याच्यानंतर हा लसूण ठेचलेला आहे तो टाकून घेते, आणि लसूणही कांद्यासोबत व्यवस्थित परतून घेते मी। लसूण आपला परतून झालेला आहे। आता आपल्याला याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे, बारीक चिरलेला। कांदा टाकून घेते आणि कांदाही व्यवस्थित परतून घेते। कांद्याचा कलर चेंज झालेला आहे, म्हणजे कांदा आपला परतून झालेला आहे चांगला, बघू शकता। आता याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो घातल्याच्या नंतर तेही सगळं परतून घ्यायचं। आता याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालते। मीठ घातल्यामुळे आपला टोमॅटो लवकर मऊ होईल। एकदम बारीक होऊन जातं, बघू शकता तुम्ही। आता मस्त बारीक झालेला आहे टोमॅटो आपला। आता अर्धा चमचा हळद टाकून घेते। आता आपण चिरून घेतलेली भेंडी जी आहे ना ती टाकून घ्यायची आहे त्याच्यामध्ये। आता मी कधी कधी अशी भाजून पण घेते तव्यामध्ये, ती पण छान होते भाजी भेंडीची, आणि न भाजताही मस्त होते। तर हे सगळं आपण एकजीव करून घेऊया। आता मिक्स करून झाल्याच्या नंतर झाकण ठेवणार आहे मी भेंडी शिजण्यासाठी। बघू शकता भेंडी तुम्हाला चिकट वाटते ना जरा, ते झाकण एकदम पॅक होतं त्याच्यामुळे भेंडी जरा चिकट झाली आहे, पण घाबरायचं काही कारण नाही। आता याच्यामध्ये मी ओलं खोबरं खवून घेतलेलं आहे ते टाकते, आणि हे सगळं मी मिक्स करून घेते। आणि जरी अशी भेंडी चिकट झाली ना तरी झाकण काढून थोडा वेळ व्यवस्थित हलवून घ्यायची। बघू शकता भेंडी एकदम फडफडीत झालेली आहे। तर आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे मंडळी। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।